आजचा माझा हा व्हिडिओ कदाचित नवीन पिढीला आवडणार नाही, मुलांना आवडणार नाही, सुनांना आवडणार नाही, मुलींना आवडणार नाही, नातवंडांना आवडणार नाही. पण तरी वाटते गरज हा व्हिडिओ बनवण्याची, कारण मला बाजू घ्यायची आहे माझ्या नातवंडांची. खरंच किती ओझं टाकता हो तुम्ही त्यांच्यावर. किती प्रकारचे क्लासेस, एकातून निसटलं दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, काय तर म्हणे स्विमिंग, नंतर गाणी, त्याच्यानंतर खेळ, कुठे सायकलिंग, नको नको ते. वेळ किती मिळतो त्यांना? हार्डली तेवढ्या वेळेत ते थोडा एखादा टी व्हीचा कार्यक्रम किंवा मोबाईलवर किंवा टॅबवर एखादा खेळ खेळायला जातात. त्याच्यावर देखील तुमची बंधनं. जगू द्या ना त्यांना स्वच्छंदपणे. बालकं आहेत ती, बालकांप्रमाणेच घडू द्या त्यांना, तर ते बहरतील, फुलतील आणि खऱ्या अर्थाने सुदृढ मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या होतील. मग तुम्हाला यंत्र घडवायची आहेत का खरी बालकं? आणि खरी बालकं जर घडू द्यायची असतील तर थोडं त्यांच्या पद्धतीने वागू द्या त्यांना. तुमच्या लहानपणी तुम्हाला कसं वागवलं गेलं तेही जरा लक्षात घ्या. होती का एवढी बंधनं? स्वच्छंद होता तुम्ही, अगदी स्वच्छंदपणे तुम्ही तुमचं बालपण उपभोगलेलं आहे. म्हणून आजच्या बालकांना यंत्र करू नका, कारण ह्या यांत्रिक जीवनात सर्वच निर्जीव होत चाललेलं आहे. कमीत कमी त्यांचं बालपण तरी बालकांसारखं जगू द्या.